ॲडॅप्टेशन एक प्रक्रिया आहे, जेणेकरून ॲडॅप्टेशन म्हणजे काय होते, की कोणत्याही गोष्टीला आपण ॲडॅप्ट करून घेतो. या आपली जे ह्युमन बॉडी आहे ना, ती ॲडॅप्टिव्हनेस आहे. ॲडॅप्टिव्हनेस म्हणजे काय होते, की कोणत्याही सिच्युएशनला तो ॲडॅप्ट करून घेते, सस्टेन करून घेते किंवा सहन करून घेते. या त्याचं मिनिंग काय आहे? व्हॉट इज एक्झॅक्टली मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो? ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता हे जे सांगण्याचा अर्थ आहे हा थोडासा वेगळा आहे. Okay. आता बघ, एक एक्झाम्पल देतो मी. अश्मयुगातला व्यक्ती अश्मयुगातला व्यक्ती म्हणजे ज्याच्यापाशी फक्त त्याच्यापाशी काहीच खाण्याचे वगैरे, फक्त त्याला खाता येत होतं. त्याला एवढं माहित होतं की हा जानवर आहे आणि समज जर आपण याला कापून खाल्लं तर आपली भूक मिटू शकते. या तर तो युगातला व्यक्ती, त्याला आपण म्हणतो अश्मयुगातला व्यक्ती. ओके. आणि एक आजचा व्यक्ती, असं आपण कम्पेअर करू दोघा व्यक्तीबद्दल. आता या दोन व्यक्तीबद्दल आपण कम्पेअर करू म्हणजे याची स्मार्टनेस, हा दिसतो कसा आणि वागतो कसा, याच्यावर नाही, आपण बॉडीचं कम्पॅरिझन करू. ओके. सो तेव्हा त्या काळातले जे व्यक्ती होते ना, अश्मयुगातले व्यक्ती, त्यांचं नाही का डायजेस्टिव्ह सिस्टीम वॉज ट्रिमेंडसली गुड. या दे कॅन डायजेस्ट एव्हरीथिंग. किती बेकार असो, काही असो, किती हार्ड असो, काही असो, ते डायजेस्ट करून घेतात. आजचा व्यक्ती नाही करू शकत. आजचा व्यक्ती, माणसाने जर 2 पेक्षा जास्त पॅग मारले तरी तो उलटी करून टाकतो. या सो हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आहे, अश्मयुगातला व्यक्ती कधी जोडे घालत नव्हता. या ही नेव्हर विअर एनिथिंग. तो खाली काही चप्पल बिनीथ दी लेग तो काही असा फालसा काही घालत नव्हता, चप्पल वगैरे किंवा शूज वगैरे. या त्यामुळे त्याचे पाय खूप जास्त जरड होते. या तो तो किती भयानक कंडिशनवर चालला ना तरी त्याला असं फारसं काही फील व्हायचंच नाही. काट्यातूनही गेला, काटा रुतला तरी असा फारसा काही होत नाही, थोडीशी जखम व्हायची तो काढून घ्यायचा. बट आजकालचा व्यक्ती म्हणजे असा आहे ना, हा शूज वाला फॅक्टर तर बहुतच वेगळा आहे. या कारण आजचा व्यक्ती असा कुठेच ना बघितला जो असं तुला असा अनवाणी चालत असेल. कुठेच दिसणार नाही तुला, कुठेच दिसणार नाही. इव्हन काही काही लोक तर आपल्या घरात पण चप्पल घालतात, चप्पल स्लीपर्स वगैरे घालतात. आता याचा फायदा आहे का नुकसान आहे? त्या वेल, म्हणलं गेलं तर समहाव फायदा आहे पण समहाव नुकसान आहे. म्हणजे कसं आहे की आपली बॉडी अशा प्रमाणे बनली आहे की त्याला ऍडॅप्ट करता येते, पण आपण तो करू देत नाही. या आपल्याला वाटते की थंडी लागल्यावर आपण स्वेटर घालायला पाहिजे, त्यामुळे आपली थंडी जाईल, डेफिनेटली जाईल, ऑफकोर्स. पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही काहीच घालू नका. 6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तुम्ही तुमच्या अंगात शर्ट नाही, पॅन्ट नाही, काही नाही. तुम्हाला थंडी लागेल, ऑफकोर्स. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल, चौथ्या दिवशी तुम्हाला थंडी एक प्रकारे हे होऊन जाईल की काहीच वाटणार नाही. जस्ट लाईक तुमची बॉडी सस्टेन करून टाकेल तेवढं मोठं थंडीला. या एकदम डायरेक्टली समज चेंजेस आला तर थोडस बॉडीमध्ये थोडे चेंजेस येईल, थोडं आपण बिमार पडू, बट आफ्टर व्हाईल अगो आपण ते सिस्टीम किंवा ते एन्व्हायरमेंट आपण ऍडॅप्ट करून घेऊ आपल्या बॉडीमध्ये. आणि हेच सिच्युएशन त्या अश्मयुगातल्या व्यक्तींनी ऍडॅप्ट केली. आता तेव्हा काही शूज वगैरे नव्हते, काही नव्हते, तर तेव्हा त्यांचे पाय एवढे ठोकळ झाले का बहुत जास्त. त्यांचे तळपाय इतके जास्त ठोकळ झाले की काटा रुतला किंवा दगड असा आडवा आला त्यांना काय असं फारसं फीलच नव्हायचं. या म्हणजे आजकालचे जे घोडे किंवा गाय, त्यांचे टवळे कसे एकदम कठोर आहेत दगडासारखे, तशासारखे आपले पाय होते. पण आता बघ, आता कोणाचे पाय ते इतके सॉफ्ट असतात की बहुत जास्त. माझे पण पाय सॉफ्ट आहे म्हणा. या मी पण चप्पल घालतो. येस. सो या
तुला काय म्हणायचं आणि काय बोलून राहिला तू? काही नाही, बस माइंड मध्ये एखादी असं आलं आणि बोलूशं वाटलं, सो यस. पण जे इम्पॉर्टंट आहे ते नाही बोलला. काय आर्टिफॅक्ट एपिसोड, आपण 2 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला आणि आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड. सो पहिले सांग तू, काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला? आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक अ रिअली नेसेसरी. आपण असं स्किप नाही करू शकत. सो वी हॅव टू मेक इट, आणि मी करतो सुद्धा पण. आता कधी कधी नाही होत, म्हणजे कधी कधी विसरून जातो, किंवा विसरून तर नाही जात आर्टिफॅक्ट एपिसोड करणं. राईट नाऊ अगोदर तर खूप विसरायचो रे. अगोदर म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला सुरू केलं होतं ना, तर 6 महिन्यामध्ये मी तर विसरायचो. एक दोन वेळा नाही, खूप वेळा, हप्त्यातून करीब 3-4 वेळा तर विसरूनच जायचो का मला आर्टिफॅक्ट एपिसोड पण बनवायला लागते. आणि कधी कधी तर मुद्दामून काही बोलूशच वाटत नव्हतं, काही बनवूशच नाही, बनवूशच वाटत नव्हतं की आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला बनवायचा पण नाही. ते पण असं वाटत नव्हतं. पण आता तसं नाही, आता मला आठवते आणि मी करतो सुद्धा पण. बट कधी कधी सिच्युएशन नाही होत हँडल. आता जस्ट लाईक काल काल कसं झालं की काल मी लवकर आलो. मी ऍक्च्युली 12 वाजता आलो रात्री. आता 12 वाजता आल्यानंतर काय केलं की मी पिक्चर पाहत बसलो, रोबोकॉप. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की मग मला वाटलं की पिक्चर पाहतो आणि त्याच्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. बट पिक्चर मग मी झोपता झोपताच बघितला आणि पिक्चरही अर्धा सोडून दिला आणि झोपून गेलो मी. सो आर्टिफॅक्ट एपिसोड पण राहून गेला. पण या 2 दिवसात बहुत काही झालं आणि याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्याची पण गोष्ट आहे. ओके, पहिले आपण कालची सुरुवात पासून करू. सो कालची तारीख होती, आजची तारीख आहे 28, तर कालची तारीख होती 27 मे 2019. आता टायमिंग कोणताही कन्सिडर करू, मी होतो सकाळी होतो वर्धेला. सोमवारचा दिवस होता ना. माझी सेकंड शिफ्ट होती. सो मी कसं सकाळी उठलो, तयारी वगैरे केली, कपडे वगैरे प्रेस केले, कटिंग वगैरे केली. त्याच्यानंतर मग घरी आलो, आंघोळ केली, तयारी केली, जेवण केलं आणि नागपूरसाठी निघालो. आता कसं की मला थोडस आयडिया होती, कल्पना होती की मला ते मुंबईवरून कॉल आला आहे. तर त्यांच्यासाठी ते इंटरव्ह्यूची डेट थोडी कन्फर्म करायची होती, का केव्हा यायचंय, काय यायचं, कारण मला थोडं माहित करून घ्यायचं होतं ना का केव्हा जायचं आहे वगैरे. सो मग मी त्या नंबरवर फोन लावला. तर मग त्यांनी म्हणलं की आम्ही तुमचा टेलिफोन इंटरव्ह्यू मॅनेज करू बा. टेलिफोन इंटरव्ह्यू म्हणजे काय होते की तुम्हाला ऍज अ कॅन्डिडेट ते जावं नाही लागत, तुम्हाला टेलिफोनवरच सांगावं लागते की असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं. सो दॅट इज रिअली गुड थिंग. तर याच्यात माझा खूप फायदा झाला. आता समज जर मी इंटरव्ह्यू साठी जातो म्हणलं ना, तर मला बहुत खर्च आला असता. लिटरली इथून मला मुंबईला जासाठी जे ट्रॅव्हलची तिकीट आहे ती आहे 1500 ते 1700 रुपये. वापस येण्याची सेम, म्हणजे करीब 3-3.5 हजार रुपये ते गेले. आणि 500 रुपये जातातच थोडस खाण्या पाण्यामध्ये वगैरे. आणि त्याच्यातून 2 दुसऱ्या सुट्ट्या त्या वेगळ्या, आणि त्या 2 दुसऱ्या सुट्ट्यामधून त्याचं क्रिटिसिझम वेगळं, की तू सुट्ट्या घेतल्या वगैरे वगैरे. तर पण या फोन इंटरव्ह्यू मध्ये माझा ते बहुत खूप जास्त वेळ पण वाचला आणि पैसा पण वाचला, आणि माझी गलती पण झाली ते पण मला माहित पडलं. आता गलती काय झाली आता मी तुला सांगतो. ओके, सो त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की उद्या तुमचा टेलिफोन इंटरव्ह्यू राहील दुपारी 2 वाजता. मी म्हणलं ओके, म्हणलं ठीक आहे. सो आय एम रेडी. मग काय नागपूरला आलो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग घरी आलो रात्री 12 वाजता. आणि मग ठरवलं की आता उद्या दुपारी आहे, तर मग मी फुल दुपार मी प्रिपरेशन करेल का आपल्याला काय काय करायचंय, काय काय नाही. कारण यावेळेस मी ठरवलं होतं. आता मागच्या वेळेस इंटरव्ह्यू मध्ये मी खूप काही गलती केली होती, मी प्रिपेअर नव्हतो. सांगायचं गेलं तर ऑफकोर्स मी प्रिपेअर नव्हतो, कारण इंटरव्ह्यू मध्ये काय बोलतात, काय सांगावं लागते, का नाही, कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन वगैरे या साऱ्या गोष्टी मी जास्त रटल्याच नव्हत्या. मी बस फक्त एवढं सांगितलं होतं, टेल मी अबाउट युअर सेल्फ, आणि याच गोष्टीबद्दल थोडस जाणून घेतलं होतं.
बट मला हा इंटरव्ह्यू क्रॅकआउट करायचा होता कोणत्या पद्धतीने, आणि वरून तो मुंबई सारख्या लोकेशन मध्ये तर ऑफकोर्स. सो मी विचारच करून घेतला होता की मला मुंबईला जायचं आहे नाही, हे इंटरव्ह्यू क्रॅकआउट करायचीच आहे. सो मी हाच विचार करून याच्यावर याच्यावर प्रिपरेशन करण्यासाठी तयारी केली. सो विचार केला की आता आपल्याला उद्याला पिक्चर पाहता येणार नाही, म्हणजे उद्याला म्हणजे मंगळवारी, कारण मंगळवारी इंटरव्ह्यू आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी, तर आपण रात्रीच पाहू. तर मग मी रात्रीच तो रोबोकॉप पिक्चर पाहिला आणि त्याच्यानंतर मग मला झोप लागली. सो आय कुडंट मेक इट. या सो 27 तारखेला एवढं झालं. सो दिस इट दिस दिन दिस इज द माया 35 एपिसोड नंबर. ओ मी काढून पण टाकलं. 15 15 काय यार, आता डेट मला पण नाही माहित, तर मी पूर्णच काढून टाकलं. वेट, आपण चेक करू शकतो, कारण दिस इज रिअली इम्पॉर्टंट टू यू ऑल्सो. वाय? कारण आर्टिफॅक्ट एपिसोड्सचे नंबर जर आपण प्रॉपरली लिहिले नाही तर समोर प्रॉब्लेम होऊ शकते, कारण ते एका नंबर वाईज आहे ना ते सगळे. सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट. Really important to write exact artifact episode number. रिनेम तर करू शकतो, रेकॉर्ड काय